नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर तणाव निर्माण झाला. 4 दिवसांनंतर हा तणाव निवळला सुद्धा. पण या 4 दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्याचे पडसाद अजूनही दिसतात देशभरामध्ये. 4 दिवस जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू होता त्यावेळेस काही देशांनी पाकिस्तानला खुलेआम मदत केली. यामधला एक होता तुर्की, दुसरा होता अझरबैजान. तुर्की या देशानं विमान भरभरून पाकिस्तानला ड्रोन्स आणि शस्त्रास्त्र पाठवल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. ही सगळी माहिती समोर आल्यानंतर या दोनही देशांच्या विरोधात भारतामध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आणि या दोनही देशांशी जे संबंध होते ते बिघडायला सुरुवात झाली. प्रामुख्यानं पर्यटन आणि व्यापार या दोन पातळ्यांवर या दोन देशांशी भारताचे मोठ्या प्रमाणावर संबंध होते. तुर्कीहून मोठ्या प्रमाणावर सफरचंद भारतामध्ये आयात केली जातात. जर तुर्की भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला मदत करत असेल तर तुर्की सोबतचा व्यापार आम्ही करणार नाही अशी भूमिका देशभरातल्या अनेक व्यापाऱ्यांनी घेतली, ज्यामध्ये पुण्यातल्याही व्यापाऱ्यांचा समावेश होता. सोशल मीडियावर बॉयकॉट तुर्की असा ट्रेंड व्हायरल व्हायला लागला. अझरबैजान या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय पर्यटक जातात, त्यामुळे या देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर सहारा मिळतो. मात्र अझरबैजान जर पाकिस्तानला खुलेआम मदत करणार असेल, पाठिंबा देणार असेल तर आम्ही या देशाशी सुद्धा संपर्क तोडू असं म्हणत अनेक पर्यटकांनी आपल्या बुकिंग रद्द केल्यात. आता या सगळ्यामुळे बॉयकॉट तुर्की, बॉयकॉट अझरबैजान असा ट्रेंड भारतामध्ये सध्या दिसायला लागलाय आणि याचे परिणाम तुर्कीमध्ये सुद्धा जाणवलेत, कारण तिथल्या काही मंत्र्यांनी या संदर्भात भारताला इशारा देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. मात्र या सगळ्यातनं नेमकं साध्य काय होणार? असे ट्रेंड खरंच एका दुसऱ्या देशाला धडा शिकवण्यासाठी पुरेसे असू शकतात का? किंवा भारताने उचललेलं पाऊल हे तुर्कीसाठी किती नुकसानकारक ठरू शकतं? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेत. याचबद्दल बोलायचे आणि त्यासाठी माझ्या सोबत असणार आहेत या सगळ्या घडामोडींमध्ये ज्या व्यापाऱ्यांनी भूमिका घेतलेली आहे त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सुयोग झेंडे आपल्या सोबत असणार आहेत. भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. कुलकर्णी सर, स्वागत आहे आपलं. नमस्कार. आणि काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्या सोबत आहेत, या चर्चेमध्ये सहभागी होतात. पवार सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रम मध्ये. नमस्कार. बरं, शिवराय कुलकर्णीजी, पहिला प्रश्न तुम्हाला. काय तुमची एकूण भूमिका आहे भाजप म्हणून सुद्धा आणि एक भारतीय म्हणून सुद्धा? भारतातल्या व्यापाऱ्यांनी घेतलेली तुर्की संदर्भातली भूमिका, अर्थात भारत सरकारने याबाबत काही भूमिका अजून घेतलेली नाहीये, पण ज्याला P2P, B2B असे बिझनेसेस म्हटले जातात, असे संबंध म्हटले जातात, त्यातल्या P2P मध्ये म्हणजे पीपल टू पीपल मध्ये आपल्याला सध्या हा प्रयोग दिसतोय की लोक एकमेकांशी सहकार्य करायला तयार नाहीयेत. एकतर आता माननीय देवेंद्रजींचं यावर अतिशय छान वक्तव्य आलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की ऑर्गॅनिकली राष्ट्रवादाची भावना ही जर संपूर्ण देशामध्ये आपल्याला दिसून येत असेल तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. ओके. आणि हीच भारतीय जनता पार्टीची भूमिका राहील की ज्या भारतावर पाकिस्ताननी दहशतवादी हल्ला चढवला आणि पाकिस्तानच्या दहशतवादी तळांना जेव्हा आपलं सगळे भारतीय सैन्य हे उद्ध्वस्त करत होतं आणि दहशतवाद संपवण्यासाठी प्रयत्न करत होतं, तेव्हा या दोन देशांनी, तुर्कीनी आणि अझरबैजाननी, पाकिस्तानला मदत केली. ज्या आमच्या देशावर ज्याचं आतंकवादाचं सावट कायम आहे अशांना मदत करणाऱ्यांना आम्ही मदत करणार नाही, ही भूमिका नागरिकांनी घेणं हे मला असं वाटतं की फार फार मोठी घटना आहे. या घटनेला सरकार निर्णय घेईल एखाद्या गोष्टीचा आणि सरकार लोकांना बरेचदा बाध्य पण करतं, कंपेल पण करतं, बंधनकारक असतं सरकारने घेतलेली भूमिका. पण सरकारने भूमिका घ्यायच्या आधी एखाद्या देशातले नागरिक एकत्र येऊन ही भूमिका घेतात आणि रोजीरोटीचा व्यवसाय ज्यांचा आहे, जे पैसे कमवतात, जे व्यवसाय करतात, त्यांनी ही भूमिका घेणं ही आणखी महत्वाची. आणि म्हणून एक साधारणतः सफरचंदाचा केवळ विषय जर आपण केला तर महिन्याला 1000-1200 कोटी रुपयाचं उत्पन्न हे आपल्या देशाकडून उलाढाल त्यांना उत्पन्न मिळतं तुर्कीला. आणि प्रवासी जे आहेत, भारतीय प्रवासी पर्यटनाला जाणारे, त्यांच्या माध्यमातून फार मोठं उत्पन्न हे तुर्कीला आणि अझरबैजानला मिळत असतं. म्हणजे आज मेक माय ट्रिप वरचा जो अहवाल आपणच आपल्या टीव्हीवर दाखवला त्याच्यामध्ये साधारणतः तिकीट रद्द करण्याचं जे प्रमाण असतं ते प्रमाण 250 पट अधिक झालेलं आहे. आणि 60% जवळजवळ लोक प्रवासी असे आहेत की ज्यांनी आता तुर्कीकडे पाठ फिरवलेली आहे.
आणि हाच ट्रेंड अशा पद्धतीने चालला, हेच वातावरण जर असं तयार झालं तर 100% व्हायला वेळ लागणार नाही. ओके. तर नागरिक जेव्हा स्वयंस्फूर्तपणे अशी भूमिका घेतात तेव्हा ती भूमिका देशहिताची भूमिका आहे. त्याच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं की लोकांनी, जनतेने एक वेळा जर ठरवलं तर ती चळवळ बनते आणि त्या चळवळीमधून फार मोठ्या गोष्टी जन्माला येतात, असं आपण आपल्या इतिहासातही सर्व नेहमी शिकलेलो आहे. आणि म्हणून हा जो तुर्कीवर घातलेला बायकॉट आहे, तुर्कीवर जो बायकॉट घातलेला आहे जनतेने, त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. आपण सगळेजण त्याचं स्वागत करूयात, कारण लोकांनी उभी केलेली ही चळवळ आहे, लोकांनी घेतलेला हा निर्णय. हनुमंत पवारजी, जेव्हा एखाद्या बाबतीमध्ये लोक इतक्या स्वयंस्फूर्तीनं समोर येतात, आपला निर्णय जाहीर करतात, त्यावेळेस सरकारकडून काय अपेक्षा असते? सरकारनं सुद्धा त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे, सरकारनं सुद्धा दोन देशांच्या पातळीवर यावर निर्णय घ्यायला पाहिजे. कविताजी, खरं म्हणजे तुर्कस्तान आणि अझरबैजान या दोन देशांनी जो आगाऊपणा केला आणि भारत विरोधी भूमिका घेतली, त्याचा करावा तितका धिक्कार कमी आहे. त्याचं कारण असं की तुर्कस्तान आणि भारताचे नेहमी मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत. ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी तुर्कस्तानमध्ये इतका मोठा भूकंप आला, त्यावेळेस आपल्या सरकारनं, आपण देश म्हणून, भारत देश म्हणून आपण त्यांना खूप मदत केली. त्या मदतीची जाणीव त्यांनी ठेवलेली नाही. खरं म्हणजे भारत पाकिस्तान हा जो विषय आहे तो भारत आणि पाकिस्तान या दोन देशामधला होता. बाकीच्या देशांनी त्याच्यामध्ये नाक खुपसायचं काही कारण नाही. 75 वर्षाचं आपलं परराष्ट्र धोरण आपण कधीही कोणाला इंटरफिअर करू दिलेला नव्हता. ज्यावेळेस अमेरिकेनं भारत पाकिस्तान युद्धामध्ये एकाहत्तरला इंटरफिअर केला, त्यावेळेस इंग्रजींनी काय केलं होतं हे सगळ्या देशाला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे. पण असं असताना तुर्कस्ताननं लष्करी यंत्रसामग्री पाकिस्तानला देणं, ड्रोन देणं, ते ड्रोन चालवण्यासाठीची टेक्नॉलॉजी, त्यासाठीची एक्सपर्ट माणसं देणं, आपल्या सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनीही सांगितलं की जे ड्रोन आपण पाडले आपल्या जाबाज सैनिकांनी, त्यातले काही ड्रोन हे तुर्कस्तानचेही होते. तर तुर्कस्तानचा हा आगाऊपणा आहे. तुर्कस्ताननं ही आपली खोडी काढलेली आहे आणि त्याला सरकारनं सडेतोड उत्तर देणं अपेक्षित आहे. मात्र सरकारच्या एक पाऊल पुढे जाऊन जर भारतीय नागरिक तुर्कस्तानच्या काही वस्तूंवर बहिष्कार घालत असतील, पर्यटनाला जायचं नको म्हणत असतील, तर हे स्वागतार्हच आहे. पण हे भारतीय नागरिकांनी करणं आणि भारत सरकारनं करणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आपण या भारत पाकिस्तान संघर्षाच्या निमित्तानं अमेरिकेनं उघड पाकिस्तानची बाजू घेतलेली आपण पाहिलं. पाकिस्तानला आणि आपल्याला एकाच तराजूमध्ये डोनाल्ड ट्रम्प मोजत आहेत. मी जरी काँग्रेसचा असलो तरी मी ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार करतो त्यावेळेस मोदी साहेब हे माझे पण पंतप्रधान आहेत, आपल्या सगळ्या देशाचे पंतप्रधान आहेत. तर माझ्या इतक्या समर्थ 140 कोटी देशाच्या पंतप्रधानांची तुलना पाकिस्तान सारख्या दरिद्री, कंगाल आणि दहशतवादी पोषणाऱ्या एका क्रूर राष्ट्राच्या सोबत माझ्या पंतप्रधानांना बसवणं डोनाल्ड ट्रम्पनी, हे आम्हाला रुचलेलं नाही. अमेरिकेनं बाजू घेतली, चीननं बाजू घेतली पाकिस्तानची, आता हा तुर्कस्तान, अझरबैजान सारखी छोटी छोटी राष्ट्र घेत आहेत. तर भारत सरकारनं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये यांना योग्य तो धडा शिकवायचा सोडून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धबंदी जाहीर केली असं सांगून आता 4 दिवस उलटले तरी आपलं भारत सरकार त्यावर बोलायला तयार नाही. हे खरं म्हणजे वाईट गोष्ट आहे. एक भारताचा नागरिक म्हणून जी लोक बहिष्कार टाकतायत ते माझे देश बांधव आहेत, त्यांच्यात देशप्रेम शिल्लक आहे. सरकार काय करतंय हा माझ्यासारख्या समोरचा प्रश्न आहे. बरं, शिवराय कुलकर्णीजी, सवाल हा आहे की जी भूमिका अझरबैजानने घेतली, जी भूमिका तुर्कीने घेतली, तशीच भूमिका चीननं सुद्धा घेतली आणि अमेरिकेची भूमिका ही काही भारताच्या बाजूनं किंवा पाकिस्तानच्या बाजूनं नव्हती, त्यांनी स्वतःच्या बाजूनं भूमिका घेतली असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. असं असेल तर मग चायना आणि अमेरिकेच्या बाबतीत भारतामध्ये काही फार बोललं जात नाही, ना ते सरकारच्या पातळीवर बोललं जाते, ना ते लोकांच्या पातळीवर बोललं जाते. का असं होतंय की दोन छोट्या देशांच्या बाबतीमध्ये आपले नागरिक स्फूर्तीनं बाहेर पडतायत, पण सरकारच्या पातळीवर जे दोन बलाढ्य देश आहेत ज्यांनी सुद्धा आपल्याला मदत केलेली नाही त्यांच्या बाबतीत मात्र काही बोललं जात नाही? कविताजी, हनुमंत पवार आता माझे मित्र, त्यांनी जी भूमिका मांडली अतिशय चांगली भूमिका आहे, त्यांच्या भूमिकेचं मी स्वागत करतो. किमान ते पवन खेडा आणि जयराम रमेश सारखे वागले नाही की त्यांनी तुर्कीचा प्रश्न आल्याबरोबर माईक एकमेकांकडे ढकलला आणि उत्तर न देता निघून गेले, तसं हनुमंत पवार वागले नाही. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांच्या भूमिकेचं स्वागत पण करतो. राहिला विषय अमेरिकेवर भारत काय बोलला नाही, मला असं वाटतं की संसदेमध्ये किंवा राजकीय पक्षांच्या सभांमध्ये जसे विषय मांडले जातात तशा विषयांची अपेक्षा जर काँग्रेस पक्ष मोदीजींकडून करत असेल तर ती फार मोठी काँग्रेसची चूक आहे किंवा त्यांच्या अपेक्षा चुकीच्या आहेत.
मला एक गोष्ट निश्चित माहिती आहे, या भारतातल्या देशातल्या नागरिकांना माहिती आहे की ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेनंतर जो काही बोलघोडेपणा ट्रम्प यांनी केला, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे काही मध्ये मध्ये आले, 2 वेळा ते बोलले, त्यांनी ट्विट केलं, जे काही झालं ते सगळ्या जगाच्या समोर आहे, ते काही लपलेलं नाही. पण त्यानंतर नरेंद्र मोदीजींनी जो भारतीयांशी संवाद साधला, तो संवाद जरी भारतीयांशी असला तरी जगातल्या सगळ्या महाशक्तींना त्यांनी अत्यंत ठोस उत्तरे दिलेली होती. ती ठोस उत्तरे दिल्यानंतरही जर कोणाचं समाधान होत नसेल तर त्यांनी आगामी काळामध्ये भारतीय सैन्याची, भारतीय सरकारची आणि मोदीजींची भूमिका काय राहणार आहे याकडे त्यांनी लक्ष द्यावं, ते स्पष्ट दिसेल. मोदीजींचं जे वक्तव्य होतं त्या वक्तव्यामध्ये मोदीजींनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं की मी विश्व समुदायाला सांगू इच्छितो, पाकिस्तान सोबतच सांगू इच्छितो की एकाच वेळी टेरर आणि ट्रेड अशी चर्चा होणार नाही. ज्या ट्रेडचा उल्लेख कोणी केला होता तो ट्रम्प यांनी केला होता. ट्रेडचं उत्तर कोणाला होतं ते अत्यंत स्पष्ट आहे की अमेरिकाच नव्हे तर ज्या ज्या महाशक्तींचा विषय तुम्ही करताय, चीनचा विषय करताय, अमेरिकेचा विषय करताय, यांना हे उत्तर होतं की व्यापार आणि दहशतवाद एकाच वेळी चालणार नाही. दुसरं आपल्याला माहिती आहे की टेरर, त्यांनी बोलणीचा विषय केला होता की आपण काश्मीरवर बोलू, तर दहशतवाद आणि बोलणी एका वेळी होणार नाही. तिसरी गोष्ट, त्यांनी पाणी आणि रक्ताचाही उल्लेख अत्यंत स्पष्टपणे केला की पाणी आणि रक्त एका वेळी वाहणार नाही. ज्या ट्रम्प यांनी जाणीवपूर्वक दहशतवाद बाजूला ठेवून या विषयामध्ये काश्मीरचा मुद्दा आणला होता, त्यावर भारताच्या पंतप्रधानांनी दोटूक उत्तर दिलं. त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात कणखरपणे खणकावून सांगितलं की भारत चर्चा करणार असेल तर ती दहशतवादावर राहील, ती पीओकेवर राहील, पाक व्याप्त काश्मीरवर राहील, काश्मीर हा चर्चेचा विषय नाही. हे इतकं ठणकावून सांगितलेलं आहे मोदीजींनी की त्याचा जो मेसेज जगभर जायला पाहिजे तो गेलेला आहे. आता असं आहे की ज्यांना समजूनच घ्यायचं नाही किंवा ज्यांनी झोपीचं सोंगच घेतलेलं आहे त्यांना ते दिसणार नाही, पण ज्यांचे डोळे उघडे आहे, आता मी तुम्हाला सांगतो की जे विश्लेषक कालपर्यंत, जे जागतिक स्तरावरच्या राजकारणाचा अभ्यास करणारे, जे कालपर्यंत मोदी विरोधक म्हणून ओळखले जात होते, त्यांनी देखील परवाच्या मोदीजींच्या वक्तव्यानंतर जो स्टँड घेतलेला आहे, जर तुम्ही ऐकाल तर त्यांनी अत्यंत स्पष्टपणे याचं सगळं विश्लेषण मांडलेलं आहे की मोदीजींनी हा इशारा केवळ पाकिस्तानला दिलेला नाही तर जगातल्या महाशक्तींना इशारा दिलेला आहे. आणि भारताने अत्यंत कणखरपणे कुठेही आपलं आम्ही कमी आहोत, आम्ही कुठेतरी कमी पडतो आहोत, आम्ही मागे येतो आहोत असं न दाखवता यापुढे आम्ही जो काही निर्णय करू, दहशतवादाच्या प्रत्येक हल्ल्याला आम्ही युद्ध समजू. पाकिस्तान आणि दहशतवादी हल्ला, पाकिस्तान सरकार आणि दहशतवादी हल्ला याच्यामध्ये आम्ही भेद करणार नाही, कारण की दहशतवाद्यांच्या पाठीशी पाकिस्तान उभा आहे. दहशतवाद हा पाकिस्तान स्पॉन्सर्ड पण आहे. अमेरिका आणि चायनानं जी भूमिका घेतलेली आहे, जी थेटपणे पाकिस्तानला, चायनाची भूमिका तर थेटपणे पाकिस्तानला मदत करणारी आहे. आता जी माहिती येते, अगदी थोड्या वेळापूर्वी परराष्ट्र मंत्र्यांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार तर चायनानं पाकिस्तानला थेटपणे मदत केलेली आहे. ती मदत तंत्रज्ञानाच्या बाबतीत आहे, ती मदत शस्त्रास्त्रांच्या बाबतीत आहे आणि अन्य पातळ्यांवर सुद्धा चायनानं केलेली आहे. प्रश्न हा आहे की जर चायना आपला शेजारी देश असून पाकिस्तानला इतक्या मोठ्या प्रमाणावर मदत करत असेल, भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असेल, तर उत्तर फक्त आपण टेरर आणि टॉक हे एकत्र होणार नाही किंवा ट्रेड आणि टॉक हे एकत्र होणार नाही, ट्रेड आणि टेररिझम एकत्र होणार नाही, एवढ्यावर भागणार आहे का असा प्रश्न आहे. मी तुमच्याकडे शिवराय कुलकर्णीजी पुन्हा एकदा येते. आपण हनुमंत पवारांचं वक्तव्य ऐकत मी येते परत. कविताजी, आपण प्रश्नाच्या रूपामध्ये काँग्रेसच्या प्रवक्त्यासारखं वक्तव्य केलं, त्यामुळे मला उत्तर द्यावं लागेल ना त्याच्यामध्ये. नाही, त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. तुम्ही मला काँग्रेसच्या प्रवक्त्यांच्या वगैरे श्रेणीमध्ये नेऊ नका. मी माझा प्रश्न विचारला होता. अर्थात तुम्हाला कुठल्या श्रेणीत बसवायचा तो तुमचा मुद्दा आहे, पण एवढंच आहे की त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता जो मी तुमच्यापर्यंत आणला, तुम्ही त्याचं उत्तर दिलं. हनुमंत पवारांकडे पुन्हा एकदा जाऊयात. पवारजी. कविताजी, खरं म्हणजे आपण आपल्या भारतीय सेना दलाच्या जोरदार मुसंडी मारून आपल्या सेना दलानं आजपर्यंत जे सामर्थ्य होतं, 75 वर्षाच्या सगळ्या सरकारांनी जी लष्कराची शस्त्र सामग्री अद्यावत करणे असेल, नवतंत्रज्ञान देणं असेल, लष्कर भरती असेल, सैन्यामध्ये एक सेक्युलरिझम आणून एक देशाचं इंडियन सैन्य म्हणून जे उभा करणं असेल, त्याचं प्रतीक म्हणून आपल्या सैन्यानं पाकिस्तानची 3 दिवसामध्ये धुळदाण उडवली होती, दहशतवाद्यांची धुळदाण उडवली होती. नो डाऊट भारतीय सैन्याच्या शौर्यावर डाऊट घेण्याचं काहीही कारण नाही. प्रत्येक भारतीयाला भारतीय सैन्याच्या शौर्यावर अभिमान आणि आदर आहे. जे आपले 18 सैनिक, 18 नागरिक
पूंछ आणि उरी मधले शहीद झाले त्यांना आपण सलाम केला पाहिजे. सैन्य दलाचे जे जवान शहीद झाले त्यांना सलाम केला पाहिजे आणि 26 पहलगाम मधल्या नागरिकांना. पण हे सगळं आपलं सैन्याचं यश मोदी साहेबांनी परराष्ट्र नीतीमध्ये संपवून टाकण्याकडे वाटचाल चालू केली का असा प्रश्न खरं म्हणजे पडतोय. आणि खरोखर शिवराय कुलकर्णींनी आमच्या जे ऑपरेशन सिंदूर बद्दल बोलले, एकात्म भारताबद्दल बोलले, तर विजय शहा सारखं बालिश आणि स्त्रियांचा अपमान करणारं वक्तव्य त्यांनीही केलं नाही म्हणून मी त्यांचंही अभिनंदन करतो. पण मला खरं अजूनही माझा प्रश्न आहे की 3 वेळा डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय. एकदा वॉशिंग्टन डीसी मध्ये सांगितलं ट्विट करून भारत आणि पाकिस्तानचं युद्ध दुसऱ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विटवर थांबवावं असं 75 वर्षाच्या इतिहासात झालंय का शिवराय कुलकर्णीने आम्हाला सांगावं. नुसतं ट्रम्प असं नाही तर त्यांचा एक सेक्रेटरी आपले जयशंकर आहेत त्यांच्या पण कॅटेगरीनुसार खाली असणारा श्रेणीमध्ये एक सेक्रेटरी अमेरिकेचा ट्विट करून सांगतो की आम्ही 48 तास भारताच्या परराष्ट्र मंत्र्याशी, पंतप्रधानांशी आणि सुरक्षा सल्लागारांशी बोललो आणि ते राजी झाले. हे संसदेत येऊन सांगायला काय अडचण आहे? का नाही सांगायचं संसदेत? भारत लोकशाही आहे, पाकिस्तान सारखी हुकुमशाही नाही ना अमेरिकेसारखी अध्यक्षीय पद्धत पण नाही. इथं तुम्हाला प्रेस घ्यावी लागेल. 117 वेळा मनमोहन सिंग प्रेसला बोललेत, मोदी साहेब एकदा पण बोलले नाहीत 11 वर्षामध्ये. संसदेचं अधिवेशन 65च्या युद्धामध्ये झालं, 62च्या युद्धावेळेस अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी अधिवेशन मागितलं होतं, झालं होतं. 71च्या वेळेस अधिवेशन झालं होतं, 99ला अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी सुद्धा अधिवेशन घेतलं होतं. जर देशावर संकट आहे, देश दुसऱ्या राष्ट्रासोबत लढतोय, आपलं सैन्य शौर्य गाजवतं, तर त्यांचं अभिनंदन संसदेत करायचं नाही तर कुठं करायचं? आणि मोदी साहेबांनी संसदेत येऊन अमेरिकेसोबत बोलणी झाली का नाही? अमेरिकेत आता सौदी अरेबियामध्ये काल परत डोनाल्ड ट्रम्पनी सांगितलं की आम्ही व्यापार करण्यावर ठाम आहोत म्हणून दोघाला आम्ही दाब टाकला आणि युद्ध संपवायला सांगितलं. नंतर कतारला गेल्यानंतर पण ते तेच बोलले. असं कसं असू शकतं की भारत आणि पाकिस्तानमध्ये अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणतो की मी दोघांना एकत्र बसवलं आणि आपण दोघं चर्चा करू म्हणून सांगितलं. ह्याच्यावर बोललं पाहिजे. सैन्याचं शौर्य अभिमानाचा बाब आहे, पण परराष्ट्र धोरण ही चिंतेची बाब आहे भारत सरकारची. बर, शिवराय कुलकर्णींना याच्यावर उत्तर द्यायचंय, तुमच्याकडे येते शिवराय कुलकर्णीजी. पण त्या अगोदर ज्यांच्या वक्तव्यानं किंवा ज्यांच्या प्रतिक्रियेने या चर्चेला सुरुवात करायची होती ते सुयोग झेंडे आपल्यासोबत आहेत. सुयोग झेंडेजी, ही चर्चा खरं तर तुमच्यासारख्या व्यापाऱ्यांनी किंवा तुम्ही ज्या व्यापाऱ्यांचं प्रतिनिधित्व करता त्यांनी उचललेल्या पावलामुळे सुरू झालेली आहे. तुर्कीमधनं येणाऱ्या मालावर तुम्ही बहिष्कार टाकलेला आहे, त्या व्यापाऱ्यावर बहिष्कार टाकलाय. खरं तर व्यापाऱ्यांसाठी एखादा चांगला चालला असलेला जो धंदा आहे त्यावर बहिष्कार टाकणं सोपी बाब नसते. पण तरीही पुण्यामधल्या व्यापाऱ्यांनी हे पाऊल उचललंय. काही जणांना धमक्या सुद्धा आल्यात. काय नेमकं झालेलं आहे? काय व्यापाऱ्यांना असं वाटलं की त्याच्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय? मी मागे बोलल्याप्रमाणे असं झालं की पाकिस्तानला टर्कीने जो टेक्निकल सपोर्ट केला, ड्रोन वगैरे दिले, तर त्याच्यामुळं पाकिस्तानची हिंमत झाली. आणि आपल्या ह्याच्यात असं असतं की हा दुश्मनाचा मित्र हा आपला दुश्मन असतो, मग तो कोण का असाना. मग ती ट्रेंड एक डोक्यात धरली. मग एक असं वाटलं की आपण बॉर्डरवर जाऊन काय करू शकत नाही सैनिकांसारखं, मग आपण इथं राहून काय करू शकतो, ते खारीचा वाटा उचलावा. आणि टर्की जे पाकिस्तानला मदत करतो, मग टर्कीचीच कंबर मोडायची आर्थिक बाजू. या हिशोबाने आम्ही सफरचंद म्हणजे खारीचा वाटाच म्हणतो की आर्थिक बाजू तोडायची म्हणून आम्ही सफरचंदवर बायकॉट करायचं ठरवलं. मी इथं पुण्यात ठरवलं. मग ती फिंगी पुण्यात पडली, नंतर हळूहळू उदयपूरला पडली, नंतर JNU, हिमाचल. आपले माननीय डेप्युटी सीएम एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं की कुठला टर्कीचा आयटम इंडस्ट्री आम्ही इंडियात महाराष्ट्रात येऊन देणार नाही. नंतर बॉलिवूडने सांगितलं की आम्ही कुठले शॉट बॉलिवूडमध्ये आम्ही टर्कीला घेणार नाही. JNU जे त्यांनी त्यांचे MOU कॅन्सल केले सगळे. बरं, पण मग असं आहे की मागच्या वेळेस जेव्हा भारत आणि चायनाच्या मध्ये असाच तणाव निर्माण झाला होता, चीन आणि भारताच्या सीमेवर आपले अनेक जवान शहीद झाले होते, 20 पेक्षा जास्त जवान शहीद झाले होते त्यावेळेस. आणि तेव्हाही आपण हा निर्णय घेतला होता की चीनमधनं येणाऱ्या मालावर बहिष्कार टाकू. झेंडेजी, तुम्हाला खरंच वाटते की हे बहिष्कार फार दिवस चालू शकतात? चालू शकतात ना. आता काय झालंय की पहलगामचा हल्ला आहे ना, हा म्हणजे एकदम खालच्या लेवलचा हल्ला झालेला आहे. हा निष्पाप लोकांचा हल्ला झाला, निष्पाप लोकांवर. तर त्यामुळे आहे ना एकदम माझ्यासारखे छोट्यापासून सगळ्यांकडनं देशभक्ती सगळ्यांना जागृत झालेली. आणि आता म्हणजे एकदम कर्तव्यदक्ष पंतप्रधान गृहमंत्री आहेत, त्यांनी त्याच्यामुळे प्रत्येक ग्राउंड लेवल पासून सगळ्यांचे ना देशभक्ती आहे. आता आमच्याकडे मी एक एक्झाम्पल देतो. माझं होलसेलचं काम आहे फ्रूट. 1-2 किलो ऍपल घेणारे लोक सुद्धा आहेत ना, मला म्हणतात की हे टर्कीचं असेल तर नको.
आमच्या कस्टमर लोकांना 1-2 किलोचा ऍपल असेल टर्कीचा असेल तर आम्हाला नकोय म्हणून. मग ही देशभक्ती आहे ना, हीच आम्हाला प्रेरित केली त्या लोकांची आणि आम्ही बायकॉट करायचं ठरवलं. ही थिमगी पुण्यात पडली आणि पुण्यातनं त्याचा वणवा अख्ख्या भारतभर पेटला. ठीक आहे, आता आपण पुन्हा एकदा शिवराय कुलकर्णींकडे येऊयात. शिवराय कुलकर्णी, मगाच्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचंच आहे. आता मी जर प्रश्न विचारला तर तुम्ही परत म्हणाल की काँग्रेसच्या प्रवक्त्यांसारखं प्रश्नाच्या स्वरूपात तुम्ही विचारता, त्यामुळे आता तुम्ही उत्तरच द्या. नाही नाही नाही, मी तुम्हाला तसं नाही. मी जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यावर पुन्हा पुनरावृत्ती करून आरोपाच्या स्वरूपात प्रश्न विचारला म्हणून मी बोललो. तुम्हाला वाईट वाटलं असेल तुम्ही माझे ते शब्द मागे घेतो. पण असं आहे ना की थोडंसं मला असं वाटतं की कधी कधी एकांगी जातं ते, आणि म्हणून मी त्याच्यावर व्यक्त झालो. सुयोग झेंडेजी आपलं मनपूर्वक अभिनंदन. आणि आपण खरंच जे सैनिक लढले देशाच्या सीमेवर त्यांच्यासारखं शौर्य तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दाखवलं आणि दैनंदिन जीवनामध्ये देशभक्ती आपण दाखवली. आपल्या शौर्याला पोटाला चिमटा देऊन असे निर्णय घ्यायचे असतात. देशभक्ती व्यक्त करण्याच्या वेळेला लोक जेव्हा संसदेच्या अधिवेशना मागून राहिले, एकीकडे सीज फायर झालेलं आणि सीज फायरच्या नंतर 15 मिनिटांमध्ये पत्र सुचतं लोकांना की संसदेचं अधिवेशन बोलवा, आम्हाला तुम्हाला राजकीयरित्या कोंडीत घ्यायचं आहे, सैनिकांचं शौर्य गेलं बाजूला पण आम्हाला तुमच्यावर आरोप करायचे आहेत. या पद्धतीने राजकारण करणारे आणि सेनेच्या शौर्याला खाली पाहून भारताने कुठेतरी हात बांधले. त्या काळातली इंदिरा आठवते इतिहासामध्ये दाललौ झाले माझे मित्र. त्या काळात तुम्ही देशभक्तीचा निर्णय घेतला, तुमचं मनपूर्वक अभिनंदन. या देशातले सामान्य माणसं त्यांनीच नेहमी क्रांती केलेली आहे. इतिहासातले उदाहरण जर आपण पाहिले तर आपण इतिहासामध्ये जे युद्ध जिंकलो पाकिस्तान सोबतचे ते युद्ध टेबलावर हारलेलो आहोत. त्याच्यामुळे इतिहासामध्ये मला जायला लावू नका. याच्या आधीच्या बोलताना मला सांगितलं की इतिहास काय आहे, इतिहास असा आहे की इंदिराजींनी तेव्हा निर्णय घेतला. अहो, आम्ही चीनला जमीन देऊन टाकली आणि त्यानंतर त्या शेकडो हेक्टर जमीनवर गवताचा तिनका देखील उगवत नाही. ती जमीन आमच्या काय कामाची, हे नेहरूजींचे उद्गार होते. आम्ही एकीकडे दुर्गा म्हणून आम्ही सन्मान करत होतो इंदिराजींचा. आमच्या अटल बिहारी वाजपेयीजींनी त्यांना दुर्गा म्हटलं. त्यावेळी आपण लाहोर पर्यंत बदल मारली होती, पण आम्ही पीओके परत देऊन टाकला. 92,000 सैनिक सोडून दिले. अहो, तुम्हाला कोणत्या युद्धाच्या कथा सांगू. ताशकंदमध्ये जेव्हा लाल बहादूर शास्त्री गेले होते त्याच्या आधी जे 65चं युद्ध होतं त्या युद्धामध्ये का कॉम्प्रोमाइज करावं लागलं आणि आम्हाला काय करावं लागला, इतिहासामध्ये न गेलेलं बरं. कारगिल नंतर आपण छान जिंकलो. पण शिवराय कुलकर्णीजी, आपण इतिहासामध्ये न गेलेलं बरं असं तुम्ही म्हणताय, तर मग आपण पण फार वेळ इतिहासामध्ये नको रमूयात. मग मला एक सांगा की घ्यायचं की नाही अधिवेशनाला काय तुमची मंजुरी आहे की नाही? काय वाटतं तुम्हाला, व्हावं की नाही, चर्चा व्हावी की नाही? जर आपल्याला सैन्याचा शौर्याचा सत्कार करायचा, त्यावर चांगले शब्द बोलायचे, तर घ्यावं की नाही अधिवेशन? अधिवेशन का होणार नाही? अधिवेशन होईल. फक्त तुम्ही मला टायमिंग सांगा. टायमिंग सीज फायरची घोषणा झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांमध्ये, म्हणून मी ती तुलना केली की सुयोग झेंडे सारख्या एका व्यापारी तरुणाला देशभक्ती करावी वाटते, तुर्कीवर बहिष्कार टाका वाटतो, आणि तिकडे राहुल गांधी पहिल्या 15 मिनिटांमध्ये पत्र लिहितात की संसदेचं अधिवेशन बोलवा. युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये अजूनही देशावर संकटाचं सावट असताना ते सावरण्याची संधी न देता, म्हणजे दुसऱ्या दिवशी अधिवेशन होणार आहे का? अधिवेशन होईल, सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. का नाही मिळणार? आपण जर लोकशाही आहोत, आपण जर सांसदीय लोकशाही स्वीकारलेली आहे तर संसदेमध्ये उत्तरं दिली जातील. पण ते उत्तरं देताना पळून जाऊ नका, हे त्यांना सांगून द्या. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना सांगितलं गेलं पाहिजे की जेव्हा संसदेमध्ये उत्तरं मिळतील. बरं, शिवराय कुलकर्णींचा काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झालेला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या संदर्भात जेव्हा इतर देशांची भूमिका काय होती तो प्रश्न समोर आला, तेव्हा तुर्की आणि अझरबैजान या देशांच्या माध्यमातून भारतातल्या अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं बहिष्काराची भूमिका घेतली, बॉयकॉटची भूमिका घेतलेली आहे. आता प्रश्न असा आहे की जर आणखीन काही देश जर पाकिस्तानला मदत करणार असतील तर त्यांच्या बाबतीत सुद्धा ही भूमिका घेतली जाणार आहे का? निश्चितपणे या प्रश्नाचं उत्तर हो असेल, कारण सुयोग झेंडे जर स्वतःच्या पातळीवर ही भूमिका घेऊ शकतात तर देशातला कुठलाही नागरिक आपापल्या पातळीवर ही भूमिका घेऊच शकतो. प्रश्न असा आहे की फक्त हे जे देश इतरांना पाकिस्तानला मदत करतात, आपल्या शत्रूला मदत करतात, त्यांच्यावर सरकारी पातळीवर सुद्धा काही भूमिका घेतली जायला हवी का, असा प्रश्न निर्माण होतो. आणि यथावकाश सरकार ती घेईलच, कारण जसं मगाशी शिवराय कुलकर्णींनी सांगितलं की ट्रेड आणि टेररिझम हे एकत्र जाऊ शकत नाही. मग ते जसं पाकिस्तानच्या बाबतीमध्ये तसं त्या
पाकिस्तानला मदत करणाऱ्या इतर देशांच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये सगळे संबंध पूर्णपणे तोडणं हे कुठल्याही देशाला शक्य नाहीये, भारताला तर नक्की नाहीये. मात्र जर टेररिझमला आळा घालायचा असेल, पाकिस्तानमधला टेररिझम मुळापासून उपटून काढायचा असेल तर काही कडक पावलं उचलावीच लागतील. आणि भारतीय नागरिकांनी जे पाऊल उचललेलं आहे त्या पावलांनी हे तरी स्पष्ट केलेलं आहे की या बाबतीत जर सरकार काही पाऊल उचलणार असेल तर भारताचे सगळे नागरिक सरकारच्या सोबत आहेत. हाच विश्वास या कार्यक्रमातून आपण सगळे बोललात त्यातून मिळाला. आपल्या सगळ्यांचे या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि करेक्ट कार्यक्रम मध्ये आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा NDTV मराठी.